हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असाल बाहेर आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करणार आहोत। पण या अगोदर आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र परिवारामध्ये शेअर करा। चला तर वर्कआउटला सुरुवात करूया। आज आपण मारणार आहोत डंबलवर हॅमर कर्ल, डंबल हॅमर कर्ल, की जो आपल्याला सर्वात आवडता आहे आणि जो आपला हॅमर आणि बायसेप्सचा फ्रंट। तर हॅमर कर्ल कसा मारावा, चला मित्रांनो एक टिप्स देतो तुम्हाला। एक सर्वात अगोदर तुम्ही लाईट वेट घ्या। जे आपले बिगनर्स असतील त्यांनी तर याच्याहून अजून लाईट घेतलं तरी चालेल, 2.5 किलो घेतलं तरी चालेल। बॉडी पोश्चर बरेच जण आपले बिगनर जे असतात ते बरेच चुका करतात, त्यांना आपण हॅमर कर्ल सांगतो, ते या पद्धतीने यूज करतात। थोडा हॅमर त्यांचं आपण सांगतो फ्रंटला घ्या, तर फ्रंटला न घेता बॅकला घेता आणि चेस्टवर यूज देता। हा हॅमर कर्ल तुमचा मग जास्त शोल्डरवर इंजरी होती। आपण जेव्हा अप डाऊन करतो तो अप डाऊन करतात आपल्या डेल्टवर येतो। हा पोश्चर तुम्हाला एक परफेक्ट कसा मारावा, चेस्ट अप करा, दोन्ही हाताची मूवमेंट स्ट्रेट ठेवा फ्रंटला, दोन्ही डंबलचे साईज आणि आपला अँकल एक खाली वर न राहता तो फ्रंटला घ्या, चेस्ट अप करा, फुल रेंज घ्या, ब्रीदिंग, ब्रीद आउट घ्या, ब्रीदिंग, ब्रीद आउट, चेस्ट अप करा बघा। आणि आपला जो अंगठा जो असतो तो बाहेर नसता, त्याला असं बाहेर राहू द्या, आतमध्ये नसता तर बाहेर। तुम्ही पाम त्याला फुल रेंज मध्ये घ्या, या लेवलला। तुम्ही त्याला सिंगल यूज सुद्धा यूज करू शकता। चेस्ट अप, 1 डाऊन, सिंगल, सिंगल घ्या आणि दोन्ही सुद्धा यूज करू शकतात। 1 हँड साइड अँड डबल आणि बोथ हँड सुद्धा। तुम्ही एल्बोची पोझिशन पाठीमागे नसताना स्ट्रेट राहू द्या, फुल रेंज घ्या, त्याला फुल डाऊन नाही करता, नॉर्मल अँकल त्याचा फोल्ड करा, चेस्ट अप, ब्रीदिंग, ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट। बरेच जण आपले जे बिगनर्स असतात ते अप डाऊन करतात, पाठीचा जो भाग आहे हा तुम्हाला ना तुमचा लोअर बॅकवर जास्त येईल, तुमचा फ्रंट हॅमरला येणार नाही। तर हॅमर कर्ल तुम्ही तुमच्या डेली शेड्यूल मध्ये तुम्ही हा वर्कआउट तुम्ही ऍड करा। आणि जर तुम्हाला या वर्कआउट बद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देणारच नक्की। तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हॅमर कर्ल स्ट्रेट डंबल ठेवा आणि याची तुम्ही सुरुवातीला लाईट वेट घ्या, 15 रिपिटेशन मारा, पुन्हा वेट वाढवा, 12 घ्या, पुन्हा वेट वाढवा, 10, असे 3 सेट तुम्ही वर्कआउट करा आणि आपला तगडा बायसेप बनवा। चेस्ट अप, ब्रीदिंग, ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट, या पद्धतीने तुम्ही बायसेप मोठा करू शकता। चला तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढील वर्कआउट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत नमस्कार।